श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध. दशक चौथा. नवविधा भक्तीनाम. समास चौथा. पाद सेवन भक्ती. श्रीराम. मागा जाले निरूपण नामस्मरणाचे लक्षण. आता ऐका पादसेवन चौथी भक्ती श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की मागील समासात नामस्मरण भक्तीच्या लक्षणांचे निरूपण केले. आता चौथी भक्ती जी पादसेवन तिचे लक्षण ऐका. पादसेवन तेची जाणावे काया वाचा मनोभावे. सद्गुरूचे पाय सेवावे सद्गती कारणे श्रीराम. काया वाचा मनोभावाने सद्गती प्राप्तीसाठी श्री सद्गुरूंच्या चरण कमलांची सेवा करणे ही पादसेवन भक्ती जाणावी. या नाव पादसेवन सद्गुरुपदी अनन्यपण. निरसावया जन्म मरण यातायाती श्रीराम. जन्म मरणाची यातायात कायमची चुकावी म्हणून सद्गुरु चरणी अनन्य होणे यालाच पादसेवन म्हणतात. सद्गुरु कृपे विण काही भवतरणो पावतो नाही. या कारणे लवलाही सद्गुरु पाय सेवावे श्रीराम. सद्गुरु कृपेशिवाय दुसरा काहीही भवतरणोपाय नाही हे जाणून घेऊन शक्य तितक्या लवकर श्री सद्गुरूंच्या चरणांची सेवा करू लागावे. सद्वस्तू दाखवी सद्गुरु सकळ सारासार विचारू. परब्रह्माचा निर्धारू अंतरी बाणे श्रीराम. श्री सद्गुरूच परमात्मा वस्तू दाखवितात. सारासार विचार म्हणजे काय वगैरे सर्व कळून येते आणि परब्रह्माच्या स्वरूपासंबंधी निश्चय अंतःकरणात ठसतो. जे वस्तू दृष्टीस दिसेना आणि मनास तेही भासेना. संग त्यागे विण येना अनुभवासी श्रीराम. जी वस्तू डोळ्यास दिसत नाही आणि मनानेही जी अनुमानता येत नाही ती आत्मवस्तू संगाचा त्याग केल्याशिवाय अनुभवास येत नाही. अनुभव घेता संग त्याग नसे. संग त्यागे अनुभव न दिसे. हे अनुभवी यासीच भासे ये राग थागोवी श्रीराम. मी अनुभव घेतो अशी वृत्ती जोपर्यंत असते तोपर्यंत संग त्याग नसतो. ज्यावेळी संग त्याग घडतो तेव्हा अनुभव लक्षात येत नाही. द्वैत राहतच नाही. माझे हे बोलणे हे स्वानुभवीत जाणू शकतील. इतरांना त्यात गोंधळ आहे असे वाटते. संग त्याग आणि निवेदन. विदेह स्थिती अलिप्तपण. सहज स्थिती उन्मनी विज्ञान. हे सप्तही एकरूप श्रीराम. संग त्याग आणि आत्मनिवेदन. विदेह स्थिती आणि अलिप्तपण. सहज स्थिती आणि उन्मनी म्हणजेच मनातीतता. विज्ञान म्हणजे स्वरूपानुभव ही सातही एकरूपच आहेत. याही वेगळी नामाभिधाने समाधानाची संकेत वचने. सकळ काही पादसेवने उमजो लागे श्रीराम. या स्थितीला आणखी नावेही आहेत पण स्वरूपानुभवाचे समाधान व्यक्त करणारी ती खुणेची वचनेच असतात. हे सर्व काही केवळ श्री सद्गुरूंच्या चरण सेवनाने समजू लागते. वेद वेद गर्भ वेदांत. सिद्ध सिद्ध भाव गर्भ सिद्धांत. अनुभव अनुर्वाच्य सिद्धाधांत. सत्यवस्तू श्रीराम. वेद वेदांचे रहस्य. वेदांत सिद्धांचा मार्ग त्यातील रहस्य आणि त्यांचे सिद्धांत यांचा अनुभव हा अवर्णनीय असला तरी तो सत्यवस्तू असल्याने प्रत्यक्षच असतो. बहुधा अनुभवाची आंगे सकळ कळती संत संगे. चौथे भक्तीचे प्रसंगे गौप्यते प्रगटे श्रीराम. आत्मानुभवाची अशी अनेक अंगे आहेत. ती संत संगाने संत समागमात कळू लागतात. चौथ्या भक्तीचे वर्णन करण्याच्या प्रसंगाने परमार्थातील अनेक गुप्त रहस्ये प्रगट होत आहेत. प्रगट वसोनी नसे गौप्य असोनी भासे. भासा अभासाहून अनारिसे गुरुगम्य मार्ग श्रीराम. परमात्मा वस्तू प्रकट असूनही नसल्यासारखी वाटते व अदृश्य असूनही मनाला जाणवते. भास आणि अभासाच्या अतीत अशी ही परमात्मा वस्तू गुरुगप्य मार्गाने जाणता येते. मार्ग होये परी अंतरिक्ष. जेथे सर्वही पूर्व पक्ष. पाहो जाता अलक्ष लक्षवेना श्रीराम. गुरुगम्य मार्ग हा आत्मारामाशी ऐक्य पावण्याचा मार्ग आहे.
तेथे इतर तर्क इत्यादी पूर्व पक्षांप्रमाणे टिकू शकत नाहीत, कारण स्वस्वरूप मन, बुद्धी, इंद्रियादींनी जाणता येण्यासारखे नाही. लक्षे जयासी लक्षावे, ध्याने जयासी ध्यावे, ते घे तेची आपण व्हावे, त्रिविधा प्रचिती. श्रीराम. त्या वस्तूस लक्ष देऊन आतमध्ये पाहण्याचा प्रयत्न करावा, ध्यान धरून त्यास जाणावयाचा प्रयत्न करावा. मग तसे करताना ती वस्तूच स्वतः आपणच होतो. शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती ही त्रिविधा प्रचिती आहे. असो ही अनुभवाची द्वारे, कळती सारासार विचारे, सत्संगे करून सत्योत्तरे प्रत्ययासी येती. श्रीराम. असो स्वस्वरूपानुभव प्राप्त करून घेण्याचे असे मार्ग आहेत, ते सारासार विचाराने कळतात व सत्संगाच्या योगे त्यांचा खरोखर अनुभव येतो. सत्य पाहता नाही असत्य, असत्य पाहता नाही सत्य, सत्या असत्याचे कृत्य पाहणारा पासी. श्रीराम. परमात्मा सत्य स्वरूप आहे, त्याचा शोध घेऊ गेले की असत्याचा माईक सृष्टीचा लोप होतो. या उलट माईक सृष्टीला खरे मानून त्यात गुरफटल्यावर सत्य स्वरूप परमात्मा दुरावतो. याप्रमाणे पाहणाऱ्याच्या दृष्टीवर सत्य असत्याची प्रचिती अवलंबून असते. पाहणार पाहणे जया लागले, ते तद्रूपत्वे प्राप्त झाले, तरी मग जाणावे बाणले समाधान. श्रीराम. पाहणारा परमात्मा वस्तू पाहण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो वेगळा उरतच नाही, तद्रूप होऊन जातो. असा तो जेव्हा तद्रूप होतो तेव्हाच त्याच्या अंगी समाधान बाणते. नाना समाधाने पाहता, बाणती सद्गुरु करिता, सद्गुरु विण सर्वथा सन्मार्ग नसे. श्रीराम. समाधान अनेक प्रकारे होत असले तरी सद्गुरूंच्या कृपेनेच अंगी बाणते. त्यांच्याशिवाय परमात्मा प्राप्तीचा दुसरा मार्गच नाही. प्रयोग साधने सायास, नाना साक्षेपे विद्या अभ्यास, अभ्यासे काही गुरुगम्यास पाविजेत नाही. श्रीराम. नाना प्रयोग केले, ज्ञान, भक्ती, कर्मयोगादी अनेक साधने केली, निरनिराळ्या प्रकारे जप तपादी सायास केले, मोठ्या प्रयत्नाने अनेक विद्यांचा अभ्यास केला, तरी गुरुकृपेमुळे जी प्राप्ती होते ती दुसऱ्या कशानेही होऊ शकत नाही. जे अभ्यासे अभ्यासिता न ये, जे साधने असाध्य होये, ते हे सद्गुरु विण काये उमजो जाणे. श्रीराम. जे अभ्यासाने प्राप्त होऊ शकत नाही, जे साधनांनी असाध्य आहे, त्याचे ज्ञान सद्गुरूशिवाय कसे काय होणार. या कारणे ज्ञान मार्ग कळाया धरावा सत्संग, सत्संगे विण प्रसंग बोलोचिनये. श्रीराम. म्हणून ज्ञानमार्ग कळण्यासाठी सत्संग करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. सत्संगाखेरीज या गोष्टी बोलू सुद्धा नयेत. सेवावे सद्गुरूचे चरण, या नाव पाद सेवन, चौथे भक्तीचे लक्षण ते हे निरोपिले. श्रीराम. सद्गुरूंच्या चरणाची सेवा याचेच नाव पादसेवन. याप्रमाणे चौथ्या भक्तीचे लक्षण येथे वर्णन केले आहे. देव ब्राह्मण महानुभाव, सत्पात्र भजनाचे ठाव, ऐसिये ठाई सद्भाव दृढ धरावा. श्रीराम. देव, ब्राह्मण, आत्मज्ञानी संत व अत्यंत सात्विक सज्जन ही सेवेस योग्य स्थाने आहेत. त्यांच्या ठिकाणी दृढ सद्भाव धरावा. हे प्रवृत्तीचे बोलणे, बोलिले रक्षा या कारणे, परंतु सद्गुरु पाय सेवणे, या नाव पाद सेवन. श्रीराम. हे जे मी सांगितले ते प्रवृत्तीचे बोलणे असून व्यवहार व परंपरा यांचे रक्षण व्हावे म्हणून सांगितले. परंतु वास्तविक सद्गुरु चरणांची सेवा हीच खरी पादसेवन भक्ती होय. पादसेवन चौथी भक्ती, पावन करीतसे त्रिजगती, जये करिता सायोज्य मुक्ती साधकास होये. श्रीराम. ही पादसेवन नावाची चौथी भक्ती त्रैलोक्याला पावन करणारी असून या भक्तीच्या योगेच साधकाला सायुज्य मुक्ती प्राप्त होते. म्हणून थोराहून थोर चौथे भक्तीचा निर्धार, जये करिता पैल पार बहुत प्राणी पावती. श्रीराम.
म्हणून ही भक्ती श्रेष्ठांतही श्रेष्ठ आहे असे मी निर्धारपूर्वक सांगतो. तिच्या योगेच अनेक लोक या संसार सागराच्या पैलतीरास पोहोचले आहेत. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे पादसेवन भक्तिनाम समास चौथा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.